हॅलो. आम्ही थांबलोय म्हणजे कसं बाहेर ती कसं आहे की घरात वायफाय आहे आणि एअरटेलला बाहेर रेंजच येत नाही सर. होय का? त्यामुळे ठीक आहे. तुमचं कधी होईल म्हणून हां. थांबलोय. काय निवांत करा. हो आणि हो. थंबनेल आणि रीलला फोटो येणार का सर? नाही 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 नाही. लग्नाचं कोण आहे तुमचं? मुलगी आहे का मुलगा आहे? माझी मुलगी आहे. मुलगी आहे. फोटो वगैरे पाठवला नाही. फोटो मुलगी आहे. पाठवलाय ना? हा, काल पाठवला तेच ना? काल पाठवला. साडीवरचा फोटो आहे. साडीवरचा फोटो आहे. हां, बरं बरं. ठीक आहे ठीक मुंबई आहे. पुण्यात मुलगा असला तर चालेल. काय आपल्यात जास्त अटी सुद्धा नाही. फक्त शिक्षण आणि निर्व्यसनी असावा. बरं बरं बरं. हां 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 हां. त्याला घर सुद्धा असावं अशी सुद्धा आमची अट नाही. का तर स्वतःच्या पायावर मुलीला उभा केलेला आहे सर. अरे वा अरे वा अरे वा. आणि त्या लेवलचा जर मुलगा असेल तर ते घर स्वतः घेऊ शकतात ना सर. हो बरोबर बरोबर. आई बापात कशाला घर घेऊ शकतात ना स्वतः ते घर. अरे वा अरे वा. हां 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 हां. आता त्याला तेवढं शिक्षण आहे ना, तेवढा पगार भेटू शकतो ना त्याच्यात कुठे. काय शिकली आहे ती? मुलगी ENTC इंजिनियर आहे. इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आहे. हां 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 हां. आणि ती आता राहत आहे कुठे तुम्ही? बदलापूरला राहतो सर. बदलापूर म्हणजे ठाण्यातलं ते? बदलापूर ईस्टला राहतो. हां हां. ठाणेमध्ये ना बदलापूर? ठाणे जिल्ह्यामध्ये आहे सर. हो 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 बरोबर. ठीक आहे चालेल. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आता आहे. नोकरी पण ठाण्यामध्येच करते की? मुलगी ठाण्यामध्ये नोकरी करते. ठाण्यामध्येच नोकरी करते. बरं. हां. आणि मुलगा कुठला पाहिजे तो? मुलगा आम्ही हिंदू मातंग आहे सर. हिंदू मातंग आहे. हो. आणि मातंग मग आमच्या ती संख्या कमी आहे शिकलेल्याची. हां 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 हां. त्यामुळे मी तुम्हाला प्रायव्हेट सांगतो की म्हणजे आंतरजातीय मुलगा शिकलेला असला तरी चालेल मुंबई पुण्यात. होय ना? हां चालेल चालेल. आता कोण जातपात नाही मानत तेवढी इतके. नाही म्हणून मी तुम्हाला त्यात आपण जात लिहिले. काही वेळेला कसं असतं जातीच तुम्ही बघत बसला किंवा आम्ही बघत बसलो तर भेटणार नाही. आता समाजामध्ये आमच्या कमी शिकलेली मुलं आहेत तर म्हणून मी तुम्हाला वेगळं सांगितलं. खरंय खरंय खरंय. आणि बरं हे ठीक आहे. आणि मुलगा कुठला पाहिजे म्हणजे ठाण्यामधला पाहिजे की अजून कुठला पाहिजे? कुठलाही असू द्या. पुण्यात असू द्या, मुंबईत असू द्या. म्हणजे IT सेक्टर ही सगळं पुण्या आणि मुंबईलाच आहे ना इंजिनियर लोकांना जॉब असेल. हो हो हो. आणि IT क्षेत्रातलाच मुलगा पाहिजे. हा मुलगा त्या लेवलचा म्हणजे आता इंजिनियर नाही भेटला तर तो MBA असावा किंवा BCA असावा, ME असावा. कळलं. टेक्निकल फील्ड मधला असेल तर फारच उत्तम. म्हणजे कसं ते दोघांचं अतिशय चांगलं होईल. कामाचा एक्सपिरियन्स आहे. एक पगार दोघांना चांगला भेटेल ना कुठं आता. खरंय. बरं. आणि मुलीचे आई वडील काय करायचे? मी बँकेमध्ये होतो सर. रिटायर झालो. पेन्शनर आहे. अरे वा. आई गृहिणी आहे सर. मुलांचा सांभाळ केला आणि घर बघते सगळं. तुम्हाला ही एकच मुलगी की? मला एकच आहे सर. मुलं 2 मुलं आहेत मला. ती पण इंजिनियर आहेत दोन्ही पण. अरे वा अरे वा. हां. 2 मुलगी आणि 1 मुलगी. 2 मुलं आणि 1 मुलगी. हां 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 हां. बरं. ठीक आहे. चालेल. आणि ठीक आहे. ती दोन्ही मुलांची त्यांची लग्न झाली? एकाच झालंय सर. एकाच मी तुम्हाला देणारच आहे ना. आता या मुलीचं जर जमलं ना दुसऱ्याचं तुम्हाला देतो ना सर. हां. इथे कसं आहे माहिती आहे? हे बघा आता तुमच्या मुलीची थोडक्यात माहिती माझ्या लक्षात आली आहे. तुम्ही हे बघा तुम्ही काय करायचं तुमचा नंबर आम्ही शो करूया नको. कशाला माहिती आहे? कारण मुलगी आहे. मुलगी म्हटल्यानंतर उगाच लोक वायपळ पण फोन करणारे असतात. त्यापेक्षा कसं तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवलात ना? ठेवले ना. हां. मग सबस्क्राईब केलात म्हणजे तुम्हाला आमचे व्हिडिओ दिसत राहतील. त्या व्हिडिओमध्ये तुमच्या मुलीच्या योग्यतेचा कोण आहे का बघा. डायरेक्ट नंबर दिलेले आहेत नवरा मुलांचे. कारण आम्ही नवरा मुलांचे नंबर डायरेक्ट शो करतो आहे. आणि त्याशिवाय आत्ता ही जी मुलगी कोण आहे तुमची मुलगी आहे लग्नाची तिला अनुषंगी आता ज्या जाहिराती येतील त्या जाहिरातीसुद्धा बघा. म्हणजे कसं तुम्हाला डायरेक्ट नंबर मिळून जातील. आणि इथे कुठे मध्यस्थ नसतो. सगळ्यात महत्त्वाचं इथे मध्यस्थ आम्ही सुद्धा मध्यस्थ नाही करत किंवा दुसरा कोणीही मध्यस्थ नसतो इथे. त्याच्यामुळे कुठला फ्रॉड होणार नाही. धोका नसणार. त्यामुळे कसं तुम्हाला जी माहिती भेटणार ती डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार. डायरेक्ट तुम्हाला नवरा मुलाचा नंबर भेटणार असं भेटणार आमच्याकडे. आणि हे फक्त एवढंच की तुम्ही समोरच्या मुलाची चौकशी करा व्यवस्थित.
कारण मुलगी द्यायची आहे तुम्हाला त्यांच्या घरी. चौकशी करा व्यवस्थित, तो खरोखर कामाला आहे का ते बघा. वेळ लागला चालेल, हातचं स्थळ सुटलं तरी चालेल, समजलं ना. हां हातचं स्थळ गेलं ना दुसरं मिळेल, कारण इथे बघणारे भरपूर आहेत, त्याच्यामुळे कसं दुसरं मिळेल, तिसरं मिळेल, कोणी मिळेल. पण विषय कसा आहे की तुम्ही खात्री केल्याशिवाय मात्र पुढे जाऊच नका अजिबात. हं. आणि हां हां वेळ लावा, कसा झाला तरी कसं महिना लागू दे 2 महिने लागू दे, पण व्यवस्थित खात्री केल्याशिवाय पुढे जाऊ नका. एक कारण आजकाल भूलभुलैया भरपूर आहे. उगाच कुठला तरी फ्लॅट दाखवायचा, भाड्याने असणार किंवा काय, लबाडी करण्यासाठी खूप काही चित्र तयार केलं जातं. तेवढी काळजी घ्या. बाकी मध्यस्थी लोक जे काय करतात ते पण खूप विचित्र आहे. आपण त्याच्यावर बोलूया नको, बरेच व्हिडिओ टाकले पण आहेत मी. त्यामुळे तुम्ही स्वतः जातीनिशी स्वतः मुलीसाठी समोरच्या मुलाशी व्यवस्थित बोला. बरं, आता तुमचा समाज आहे मातंग. मातंग समाजाची मुलगा मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे. नाही मिळाला तर मातंग समाज ज्या मुलाला आवडेल तो मुलगा स्वतः जाहिरात देणार. जो मुलगा जाहिरात देईल त्याचा फोन नंबर दिसेल, त्याच्यावरती फोन करा तुम्ही. मी बघतो जास्तीत जास्त म्हणजे मातंग समाज टॅग करतो इथे मी. मातंग समाज म्हणजे अजून काय येतं त्याच्यामध्ये माहिती आहे? मातंग समाज म्हणजे अजून काय, म्हणजे विशेष सांगा जरा मातंग समाजाविषयी. मातंग समाज म्हणजे पूर्वी म्हणजे कसं की खरा बोलवतीदार म्हणजे दोरखंड बनवणारा जो समाज होता ना, दोरखंड. हां हां दोरखंड तयार करणे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात, ती पण पश्चिम महाराष्ट्रातला मातंग समाज. होय का? मातंग मांग एकच. मांग. हां ठीक आहे, मी त्याचं टॅग लावतो. आपल्या भागातला जो असतोय ना मातंग, या भागातला पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टा, ही मुंबई पुणे, ही मातंग असतात. बाकी विदर्भातली असतात ना ती वेगळी मातंग आहेत आपलं जुळत. बरं. तुमचं मूळ गाव कुठे? मूळ गाव आजनाळे, मुक्काम पोस्ट आजनाळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. सांगोला. हां काल आपण बोललोय थोडंसं फार. काल याविषयी बोललोय आपण. हो सांगोला. त्या साईडला पण टॅग करतो मी. त्या साईडला पण टॅग लावतो मी. हो चालेल ठीक आहे. तुम्ही मात्र हे बघा, तुम्ही आता जे नवीन व्हिडिओ दिसतील ना, 1900 किती मधली मुलगी आहे ही? 1994, 4794 ची मुलगी. 4794 मधली मुलगी आहे. ठीक आहे, चालेल. तसे तुम्हाला जे मुलं येतील आता व्हिडिओ ना, ते आपण अपलोड करतो मी, आणि ते व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये तुम्ही निवडा कुठला मुलगा पाहिजे तो. पश्चिम महाराष्ट्र या भागातला असलं तर मुंबई पुण्याचा, सातारा, सांगली, या कोल्हापूर या भागातला मुलगा असेल तर चालतंय. ठीक आहे. आपण टॅग लावतो तसे, मग बघूया. आमचा जो समाज आहे तो तिथं समाज आहे. आणि बाकी विदर्भात तो मान म्हटलं जातं, पण तो आमचाच मान नसतो, नावाचाच असतो, तो वेगळा असतो. बरोबर. ठीक आहे, चालेल, बघूया, प्रयत्न करून बघूया. हो. मुलगी छान आहे, मी बघितला फोटो, चांगली मुलगी आहे. आणि बघूया, तिला साजेसं बघूया आपण. ठीक आहे, बघूया. ज्या मुलांना मिळेल ना त्याचं फारच चांगलं. माझी मुलगी फार हुशार आहे ना. तुम्ही आधी सुरुवातीला बोललात ना, तेच मला भारी वाटलं, कारण मुलगी स्वतःच्या पायावर उभी आहे म्हटल्यानंतर मला खूप बरं वाटलं. म्हणजे ती स्वतःचा संसार कसा करायचा ती ठरवेल. घरात सुद्धा विचार आतंकी की मांडली नाही तर का, तर मी स्वतःच्या पायावर मुलीला उभा केलाय, ती घर घेऊ शकते. हो बरोबर. खूप बरं वाटलं मला. लोकांना तेवढा पगार असतो सर. हो. लग्न झालं तर चांगल्या ठिकाणी जॉब करणार मुलगी. बरोबर. दोघंही त्या ठिकाणी जॉब करणार एक ठिकाणी. दोघांचा मिळून एखादा खर्चाला गेला, त्यांच्या घरच्यांना आई वडिलांना गेला तर एखादा हप्ता गेला तरी बघतं ना ते काय. हो, आरामात. हो. आता पगार किती आहे तिला? आता किती 25,000 आहे. म्हणजे ती होईल, नंतर होणार ना, अजून होणार. दुसऱ्या कंपनीत होता ना, जरा लांब पडत होतं, तिकडे जास्त होता, 60-65 हजार रुपये पगार होता. जावं लागत होतं लांब रेल्वेनं. मग रेल्वेत काय जमत नाही ना, आम्ही तिकडं पुण्याकडे गावाकडे राहिले होतो. रेल्वेत आणि रेल्वेत गर्दी खूप वाढते आता, ती जमत नाही होत. लग्न झाल्यावरती तिथंच राहू शकेल ना. हो, खरंय. हो, आता ती येरवली ह्या भागाकडे जर राहिलं ना, तिथं 60-70 हजार लाख रुपये पगार मिळू शकतो. हो, बरोबर. लग्न झाल्यानंतर राहू शकेल ना ती. बरोबर. तिथं राहू शकतो.
असं आहे. खरं आहे खरं आहे. ₹7 पगार जर झाला, 70-80 हजार रुपये जर कट होऊन जर टॅक्स कट होऊन जर 70-80 हजार पगार एकाला मिळाला तरी घराचा हप्ता होईल त्याच्यामध्ये. हो. घर घेतलं तर घराचा हप्ता त्याच्यात निघू शकतो आरामात. हो हप्ता भेटून पैसे राहतात का? हो हो राहतात. हो हो हो. नाही, एकाचा पगार हप्ता जरी गेला तरी बाकीचे दुसऱ्याचं जे काय आहे ना ते घर चालवायला म्हणा किंवा ते मुलाच्या आई वडिलांना सांभाळायला वगैरे म्हणा, इतर गोष्टी म्हणा मॅनेज करायला बरं पडेल ते असं. आणि ती कसं आहे एक्स्ट्रा नॉलेज म्हणजे कसं आहे की डिजिटल मार्केटिंग तुम्हाला माहित असेल का? हा हो हो हो. आज तोच जमाना आहे. आपण ती डिजिटल मार्केटिंगची पण काम घेते मुली. अरे वा अरे वा अरे वा. हां 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 फ्रॉम होम हे त्याचे पैसे तेवढे येतात. मी सांगितले की पगार वेगळा आहे. अरे वा अरे वा. 25-30 हजार असताना पार्ट टाइमचे काम केलेलं असते ना मुलीनं घरी बसून हां 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 सकाळ संध्याकाळी त्याचे तेवढे 25,000 रुपये येणार आणि कंपनीचा पगार वेगळा असतो. खरं आहे खरं आहे खरं आहे. ठीक आहे चालेल. बघूया आपलं. तेवढे मिळू शकतं त्याच्यात. हो 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 बरोबर. त्यामुळे त्या लेवलचा मुलगा बघतो तुमच्याकडे शिकत भेटणार आम्हाला का तर तुमच्याकडे जी सिस्टम आहे ती मला खूपच आवडलेली आहे. हो हो. बरेच लोक खुश आहेत. ते कमेंट पण बघू शकतात. पण काही लोक वात्रटगिरी करतायत. ते मॅरेज ब्युरोवाले आहेत. आपल्याला काय फरक नाही पडत त्याचा. कारण मॅरेज ब्युरोवाले त्यांचं ते जे चुकीचे काम करणारे आहेत ना ते चुकीची कमेंट देतात. पण त्याला काय फरक नाही पडत मला असं. नाही ते बघणाऱ्यांच्या लक्षात येते कमेंट काय येणारे काय लेवलची लोक आहेत. हो 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 हो. समजून घेत नाही. ज्या कधी कमेंट दिले तिला तो तरी व्हिडिओ पूर्ण करायला पाहिजे का त्यांनी नंतर कमेंट टाकायला पाहिजे. हो 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 हो. पूर्ण नाही बघत. आपला व्हिडिओ चालू असताना एकदम माझा फॉल आहे. होय 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 होय. नंतर त्याने सांगितलं व्हिडिओ सुद्धा बघितला नव्हता. पूर्ण नाही बघत. हो. ते इतरांप्रमाणे मला पण तेच विचार करतात आणि नंतर मग त्यांना कळतं की खूप उशिरा कळतं त्यांना ते नंतर. काही जगामध्ये खूप चढीचे लोक आहेत. बरोबर. चांगल्याला चांगले भेटू काम करतात. त्यामुळे आपण ते मनावर घेऊ नका. तुमचं काम असं जोमात चालू राहू द्यायचं. खरं मला प्रत्येक लोकांचा आशीर्वाद लागणार आहे. तुमचं खूप चांगलं होणार आहे. हो हो. खूप बरं वाटलं. खूप बरं वाटलं. हो. पंढरपूरच्या आहे त्यामुळे आणि थोडं धार्मिक आहे ना असं आहे ना. तिन्ही मुलांसाठी पंढरपूरला झालाय. धार्मिक ठिकाणी झालाय. होय ना. हां 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 हां. मुलाचा जन्म पंढरपूरला झालाय. माझी सासरवाडीच पंढरपूर आहे ना. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे चालेल. बघूया. मी प्रयत्न करतो. मी माझ्या हातात ना दुसरं काम होतं ते मी टाकून मी तुमचं हे केलं. कारण मला कॉल भरपूर येतात. मग संपूर्ण महाराष्ट्र बघते आणि बऱ्यापैकी लोक बघत असतात. नवीन जोडली जातात ना त्याच्यामुळे काम नवीन मिळतच असतं. ठीक आहे बघूया. आपण प्रयत्न करूया. हो खरं आहे खरं आहे खरं आहे खरं आहे. हो हो रिकॉर्डिंग करायचं सांगा म्हणजे कसं हो. की आपण काय अजून एक सकाळी एका व्यक्तींचं हे आलं आहे पेमेंट आलं आहे. त्यांचं रेकॉर्डिंग करायचं आहे पण आज शक्य नाही होणार कारण कसं आज ॲक्च्युअल दिवस पूर्ण संपत आला आहे आणि शक्य नाही होणार आता. हो ठीक आहे चालेल. हो हो. नाही तुमचं अपलोड होईल. हे अपलोड होईल. हे अपलोड होईल. काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे बघूया रिस्पॉन्स किती मिळतो. चालेल बरं. हां. ज्या मुलाला ही मुलगी योग्य वाटत असेल त्यांनी कृपया जाहिरात द्यायची आहे. कारण तुम्ही जर जाहिरात दिलात तर ते लोक बघतील. ते आत्ता आम्हाला बघतच आहेत. आमचे व्हिडिओ त्यांना आवडतात आणि ते बघत आहेत. तर त्यामुळे कसं त्यांचा विश्वास आहे आमच्यावरती. जर कोण मुलगा इच्छुक असेल या मुलीशी लग्न करण्यासाठी आणि हिच्या वयामध्ये हिच्या शिक्षणामध्ये जर बसत असेल तर नक्कीच तुम्ही जाहिरात द्या. ही जाहिरात जी असते आम्ही ज्या जाहिराती घेतो त्याच्यामध्ये नवरा मुलाचा संपर्क आम्ही डिस्प्लेवर लावतो. मुलींचे संपर्क लावत नाही. त्याचं कारण काय मुलींना छेडणारे लोक भरपूर असतात. मुलींचे बायोडा न वाचता डायरेक्ट कॉल करणारे लोक असतात चुकीचे. तर ते लोक आम्हाला नको आहेत. त्यापेक्षा कसं आम्ही मुलांचे नंबर ठेवतो जेणेकरून मुली मात्र विचार करून कॉल करतात. मुली कधी चुकीच्या व्यक्तीला फोन करत नाहीत. त्याच्यामुळे कसं पूर्ण विचार करतात मुली. भले मॅच जरी झालं तरी काही मुली फोन करायला कचरतात असे आहे. त्याच्यामुळे मुली परफेक्टली कॉल करतात आणि त्याच्यामुळे कसं जी लग्न जमत आहेत ती व्यवस्थित जमत आहेत आणि छान रिपोर्ट मिळतो आहे. ज्या मुलाला ही मुलगी जर आवडत असेल तर खरंच एक जाहिरात देऊन बघा तुम्ही. तुमच्या लक्षात येईल किती रिपोर्ट येतो किंवा कसं काय चालतं आमचं काम.
जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, जर तुम्हाला आवडलं असेल तरच. जर नाही आवडलं तर तसं तुम्ही सुचवा आम्हाला, की अजून आम्हाला काय करता येईल हे आम्हाला सुचवा, जेणेकरून आम्ही अजून आमची प्रगती करू शकतो. धन्यवाद.